2024 सालच्या उत्तरार्धामध्ये या भगवंत नगरीत आधुनिक काळाची गरज ओळखून धावपळीच्या या जगात ज्येष्ठ नागरिकांच्या वानप्रस्थाश्रमातल्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा लक्षात घेत श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रसन्नदाता वृद्ध सेवाश्रम या विधायक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली। या सत्कार्याच्या शुभारंभासाठी भूमिदान भूमिपूजन कार्यक्रमासाठी निमंत्रित प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। श्री प्रसन्नदाता गणेशाच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साई निवार करिता पल्लो प्रवाही, तेथुनी भक्ता तेथुनी नाही, ईश्वर मरले कारक संजीवनी। जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा, क्लेशापासून सोडी दुःखापासून तोडी आंबे भवपाशा, आंबे जवाचून आशा, नारायण पदपंक जरेशा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाच्या वेती परब्रह्म आले, चरणी वाहे भीमा उद्धरली जय गा। जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, माही वल्लभा च्या वल्लभा पावी जीवलगा। जय देव तुळशी माळा गळा करते होनी गंधी, काशी पीतांबर कस्तुर लल्लाटी, देव सुरवर निते वेती, गरुड हनुमंत समुखे आदी। जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, माही वल्लभा राहीच्या वल्लभा पावी जीवलगा। जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो अरुजन येती, चंद्रभागे मध्ये जे करती दर्शन भेरा मात्र तजा होय मुक्ती, केशवाशी नामदेव गावे आरती। जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा, रघुमाही वल्लभा राहीच्या वल्लभे जीवलगा। जय देव तारख्या बाकर पूर चला म्हणा गणपती बाप्पा। अनेक कारणांमुळे उतार वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना निवासी संगोपनाची गरज भासते। त्यामुळे सामाजिक सेवा कार्याची पार्श्वभूमी असलेल्या श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टने केलेली नियोजित वृद्ध सेवाश्रमाची संकल्पना ही काळाची गरज आहे। या प्रकल्पातून वृद्धांची सेवा व्हावी अशी अपेक्षा ज्येष्ठ शल्यकर्मी डॉक्टर BY यादव सर यांनी व्यक्त केली। प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या वृद्ध सेवा आश्रम प्रकल्पाच्या भूमिदान व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते। यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, उद्योजक सुनील भराडिया, बांधकाम व्यावसायिक प्रशांत पैकीकर, सल्लागार निखिल कोठारी, हरिभक्त परायण डॉक्टर रंगनाथ काकडे महाराज, उद्योजक अनिल बंडेवार, उद्योजक फुटरमलजी मेहता, उद्योजक पदमभाई कांक्रिया, ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविकामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता यांनी मंडळांनी आजपर्यंत 35 वर्षांमध्ये श्री गणेश जयंती सोहळा, विविध कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळा, हिंदू स्मशानभूमीचे सोयी सुविधायुक्त मोक्षधाम मध्ये रूपांतर, रुग्णवाहिका सेवा, कोरोना काळात अन्नदान आदी उपक्रम राबविल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे यासाठीच वृद्ध सेवाश्रमाची उभारणी करत असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना डॉक्टर रंगनाथ काकडे महाराज यांनी दातृत्व ही महान गुणसंपदा आहे, दान हे प्रसिद्धी विन्मुख असावे, सत्पात्री असावे, दानामध्ये मोठे पुण्य आहे। या विधायक उपक्रमासाठी जमीन देणारे मनसुख मेहता, कमलेश मेहता, जतीन पुनमिया, संदीप पुनमिया हे दानशूर कौतुकास पात्र आहेत असे गौरवोद्गार काढले। यावेळी समाजसेवक ॲडव्होकेट विक्रम सावळे, उद्योजक पदमभाई कांक्रिया,
भूमिदाते जतीन पुनमिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ट्रस्टने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाच्या विविध स्तरातील उपस्थित नागरिकांनी वृद्धाश्रमाच्या विविध कामांसाठी उत्स्फूर्तपणे देणग्या जाहीर केल्या। त्यामुळे हे कार्य लवकरच सिद्धीस जाईल असा आशावाद यावेळी ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी केले, तर आभार बंडू माने यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कुंकुलोळ, प्रमोद भंडारी, हर्षल रसाळ, संतोष थळपती, अमोल येवनकर, बसवेश्वर गाढवे यांनी परिश्रम घेतले।